यावेळेस आपण सगळे मिळून थोडा वेळ देवाचं वचन ऐकूया आणि आपल्याला कळेल की प्रभू येशू या जगामध्ये का आला. प्रेज द लॉर्ड. आज सुंदरसे लेकरांनी डान्स बसवलेले आहेत, खूपशा स्किट्स आहेत. थोडा वेळ आज आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आनंद करूया. प्रेज द लॉर्ड. आय सेड प्रेज द लॉर्ड. कम ऑन, आपले हात वर करून म्हणूया, धन्यवाद प्रभू, तू माझ्यासाठी आला, तू माझ्यासाठी जन्मला, कारण मी स्पेशल आहे तुझ्या नजरेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. फादर, प्रभू येशूच्या नावात आम्ही सगळे मिळून तुझ्या उपस्थितीमध्ये आनंद करतो आणि आज धन्यवाद देतो. तुझ्या लेकरांनी जी स्तुती आराधना केली, आम्ही तुझ्यामध्ये आनंद केलाय. फादर, आता थोडा वेळ तुझं वचन आमच्या हृदयाला आशीर्वादित करव. फादर, प्रत्येक प्रश्नाला तू उत्तर दे आणि जो ऐकेल आज त्याला जिवंत देवाचं प्रेम कळव. मी प्रार्थना करतो की एकही आजारी घरी नाही जाणार, कारण प्रभू येशू तारणारा जन्मलेला आहे. मी प्रार्थना करतो की आज प्रत्येकाला भेट दे पिता, प्रत्येकाला भेट दे आणि शेवटच्या दिवसात तुझ्या लोकांचं जीवन आशीर्वादाने आशीर्वादित कर. पवित्र आत्मा, तुम्ही बोलणारे आहात आणि तुम्ही नेहमी बोलता, मग धन्यवाद प्रभू येशूच्या नावात. आमेन. यशायाचा 9वा अध्याय आणि 6 ते 7 वचनापर्यंत आपण जाऊया. थोडा वेळ आपण देवाचं वचन ऐकूया. गो विथ युअर बायबल. आपल्या बायबलमध्ये आपण पाहूया, ज्यांच्याकडे बायबल आहे ते आशीर्वादित लोक आहेत. आणि शेवटच्या दिवसात प्लीज आपल्यासाठी एक बायबल नक्की घ्या, कारण हे बायबल तुम्हाला जीवनामध्ये 100% उंच करेल. हालेलुया, हालेलुया. ये बाइबल मेरी जिंदगी है. आमेन. हालेलुया, हालेलुया. आयझाया चॅप्टर 9 6 to 7. प्लीज बसूया. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे. बायबल सांगते की आमच्यासाठी बाळ जन्मलाय. इवन सर्व जगासाठी बोलत आहे. आम्हासाठी पुत्र दिला आहे. ओके. आणि राज्याधिकार त्याच्या खांद्यावर राहील. आणि बायबल सांगतं की राज्याधिकार त्याच्या खांद्यावर राहील. आणि त्याचे नाव हा. अद्भुत मंत्री, हा, पराक्रमी देव, अद्भुत मंत्री, पराक्रमी देव सनातन पिता आणि सनातन पिता, शांतीचा अधिपती असे म्हटले माझी जाईल. इच्छा आहे सर्वांनी म्हणावं, शांतीचा अधिपती, शांतीचा अधिपती असे म्हटले जाईल. असे म्हटले जाईल. ना पुढे असं लिहिलंय, त्याच्या राज्याधिकाराच्या वृद्धीचा हा. व शांतीचा काही अंत होणार नाही. काही अंत होणार नाही. बायबल सांगतं 6व्या वचनामध्ये आणि 7व्या वचनामध्ये ना यशा भविष्यवाच्याच्या द्वारे ही भविष्यवाणी देण्यात आली. आणि प्रभू येशू येण्या अगोदर 700 वर्ष पहिलं हे सांगण्यात आलं, ऐकाव मुंबईमधील लोकांनो आणि सर्व लोकांनो, तुमच्यासाठी बाळ जन्मला आहे. Yes, amen. तुमच्यासाठी पुत्र देण्यात आलेला आहे. हालेलुया. आणि त्याचं नाव अद्भुत मंत्री, पराक्रमी देव आणि सनातन पिता आणि शांतीचा अधिपती आहे. हालेलुया. सो आज एक टायटल मी बोलणार आहे आणि ते म्हणजे शांतीचा अधिपती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलूया माझ्या मागे, शांतीचा अधिपती शांतीचा अधिपती प्रभू येशू आहे. प्रभू येशू आहे. ना लिसन व्हेरी केअरफुली. बायबल आपल्याशी बोलत आहे आणि बायबल सांगतं की त्याला शांतीचा अधिपती म्हणण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाची शांती सगळ्यात मोठं दान मानव लोकांसाठी आहे. आणि लक्षात ठेवा, जर तुमच्या हृदयात देवाची शांती आहे तर तुम्ही सगळ्यात सुखी लोक आहात, आमेन. सगळ्यात आशीर्वादित लोक आहात. आमेन. मे बी तुम्ही सोन्याच्या घरात राहत असाल, मे बी तुमच्याकडे भरपूर पैसा असेल, या ज्ञान असेल, या बुद्धी असेल, या तुमच्याकडे सर्व काय असेल, पण तुमच्या हृदयात शांतीचा अधिपती किंवा शांती नसेल तर बायबल मध्ये लिहिलंय, देवाचं वचन सांगतं, नो, तुम्ही कुठल्याही प्रकारे देवाच्या नजरेत स्टँड थांबवू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते जीवन सुखी नाहीये, ते जीवन आनंदी नाहीये ज्या लोकांच्या हृदयात देवाची शांती नाहीये. म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय की देवाने आपल्या पुत्राला पाठवलं आणि त्याचं नाव शांतीचा अधिपती आहे. येस, आमेन. बोलूया माझ्या मागे, शांतीचा अधिपती. शांतीचा अधिपती. आणि बायबल सांगतं त्याची इच्छा आहे, प्रभू येशूची इच्छा आहे, प्रत्येक हृदयात देवाची शांती असावी. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर ब्रदर, देवाची शांती तुम्ही आणि मी विकत नाही घेऊ शकत. नो नो नो. देवाची शांती कुठला श्रीमंत माणूस, कुठला सायंटिस्ट, कुठला ज्ञानी व्यक्ती तुम्हाला आणि मला मिळू नाही शकत. पण बायबल सांगतं
येशू ख्रिस्त शांतीचा अधिपती आहे आणि तो तुमच्या आणि माझ्यासाठी आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज अनेक लोक डिप्रेशन मध्ये आहे. हे हृदय शांतीने भरण्यासाठी आहे, पण त्यांच्या हृदयात शांती नाही आहे. आज ते पळतात, आज ते कमवतात, आज ते सर्व करत आहे, पण ते रिकामे आहेत. का? कारण की ते शांतीच्या अधिपतीपासून अनेक पटीने लांब आहेत. पण प्रेज गॉड, या नाताळच्या दिवशी येशू ख्रिस्त यासाठीच आला की लोकांना शांतीचा अधिपती कळावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक समज में आ रहा है? माझ्या मागे म्हणा, शांतीचा अधिपती शांतीचा अधिपती आज माझ्या हृदयात आला पाहिजे. आज माझ्या हृदयात आला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं की तो सगळ्यात मोठी संपत्ती आहे. Yes. ख्रिस्त गौरवाची आशा सर्वात मोठी संपत्ती आहे. Yes, प्रेज द amen. लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू येणे अगोदर हे जग अशांत होतं. पापामुळे देवाचं आणि माणसाचं नातं तुटलेलं होतं. आणि बायबल सांगतं माणूस अशांतीत, अंधारात आणि शैतानाच्या गुलामगिरीत जगत होता. पण प्रेज गॉड, नाताळ म्हणजे काय? व्हॉट इज अ ख्रिसमस? नाताळ म्हणजे काय? नाताळ म्हणजे दुसरं काही नसून देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कुणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, पण त्याला सर्व कालचे जीवन प्राप्त होणार. येस, आमेन. याला ख्रिसमस म्हणतात ब्रदर. हालेलुया. अनेकांना ख्रिसमसचा अर्थ माहित नाही. ते नवीन कपडे घालतात, ते डेकोरेशन करतात, ते सर्व काही व्यवस्थित बाहेर करतात, पण देव त्यांच्याबरोबर खुश नाहीये. देवाला तुमच्या आणि माझ्या आतमध्ये येऊन राहायचंय. आणि एकदा का तो तुमच्या हृदयात आला, तुम्ही सगळ्यात धनवान व्यक्ती आहात. कारण बायबल मधील शांतीचा अधिपती तुझ्या हृदयात असेल. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तर बायबल मध्ये लिहिले, देवाच्या वचनात लिहिले. अजून एक वचन ऐकूया म्हणजे तुम्हाला कळेल की मी तुमच्याशी काय बोलत आहे. फिलिपिकरास पत्र आणि लूक मध्ये जाऊया पहिलं आणि नंतर पुढे जाऊया. लूक याचा 2रा अध्याय. ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी कृपा करून काढूया. लूक याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आपण आहोत. आणि प्लीज 8 ते 14 वचन. काय झालं प्रभू येशूच्या जन्माच्या दिवशी? आपण वाचूया लूक 2रा अध्याय 8 ते 14. प्लीज वाचूया लूक 2रा अध्याय. गो विथ मी. आणि त्याच भागात हा. मेंढपाळ रात्री रानात राहून आपले कळप राखीत होते. बायबल सांगतं की मेंढपाळ आपले कळप राखीत होते. तेव्हा पहा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला व प्रभूचे तेज त्यांच्या सभोवती प्रकाशले. हा, पुढे. आणि ते फार भ्याले. हा. मग दूत त्यांना म्हणाला, ओके. भिऊ नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे. आणि टॉक टू मी. सर्व लोकांस होणार आहे. सर्व लोकांस होणार आहे ना, फक्त ख्रिस्ती लोकांना नाही, सर्व लोकांना मोठा आनंद होणार आहे अशी बातमी देवदूतांनी आणली. येस, आमेन. आणि तीच बातमी आज आम्ही देवाचे सेवक लोक आणत आहोत. सिस्टर, मे बी शैताने तुझ्या हृदयात असं काय टाकलं असेल की तुला जगूशी वाटत नसेल. मे बी तुझ्या हृदयातली शांती आज तू गमावून बसली असेल. मे बी तुझं घर आणि सर्व काही तुझ्याजवळ असेल, पण तुझं हृदय जे आहे रात्रंदिवस अशांतीमध्ये असेल. आज येशूच्या नावात ती शांती तुझ्या हृदयात येणार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पा देवदूत काय बोलले? वाचूया देवाचं वचन. त्याचे शुभवर्तमान मी तुम्हा सांगतो, हा. कारण आज दाविदाच्या नगरात तुम्हासाठी तारणारा जन्मला आहे. व्हॉट अ ग्रेट थिंग. तारणारा जन्मला आहे दाविदाच्या नगरात. तो ख्रिस्त प्रभू आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास त्याची खून हा. हीच की बाळक बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत निजलेले तुम्हास आढळेल. ना, बायबल मध्ये लिहिले ही सर्व भविष्यवाणी जी आहे ऑलमोस्ट कितीतरी वर्षापूर्वी झाली होती. बायबल जे आहे माणसासाठी बोलत आहे. आणि बायबल सांगतं, ऐकावं देवाच्या लोकांनो, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल जे सांगितलं ते बरोबर त्या वेळी घडवण्यात आलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज तुम्ही आणि मी ज्या शेवटच्या दिवसांमध्ये आहोत, देव आपल्याशी बोलतोय आणि तो म्हणतो, मी तुझा शांतीचा अधिपती आहे. मी तुझा शांतीचा अधिपती आहे. आणि देवाची इच्छा आहे की कोणी अशांतीत राहू नये. प्रत्येक जण शांतीच्या अधिपती बरोबर जगलं पाहिजे. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याच कारणासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो बायबल मध्ये लिहिले, जर तुम्ही फिलिपिकरास पत्र 4थ्या अध्यायामध्ये आलात,
4 आणि 5 वचन, लवकर जाऊया. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये आपण येऊया. 4 ते 7 ऐकूया प्रभूचं वचन काय लिहिलंय देवाच्या वचनात. गो विथ मी, वाचूया. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. जगात तुम्ही आनंद नाही करू शकत. खूपशे लोक मला म्हणतात की पास्टर हम दारू पीते. मी म्हणतो का पीते, क्यों पीते. ते म्हणतात की हमको सब दुःख भूलने का है. म्हणलं उतरल्यानंतर परत तुम्ही बॅक टू द नॉर्मल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि शैतान तुमच्या जीवनाशी खेळतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असं लिहिले, वाचूया. मी पुन्हा सांगतो आनंद करा. ओके. तुमचा विनय सर्व माणसास कळो. ओके. प्रभू जवळ आहे. प्रभू जवळ आहे. आणि पुढचं वचन, कशाचीही चिंता करू नका. हा पुढे. तर सर्व गोष्टींविषयी उपकार स्तुती सहित ओके. प्रार्थना व विनंती करून आपली मागणी देवाला कळवा. ना माझी इच्छा हे वचन सगळ्यांनी ऐकावं. वाचूया. आणि देवाची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ओके. ती तुमची हृदय व तुमचे विचार ख्रिस्त येशूत राखील. आमेन. हालेलुया. देवाची शांती सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे. माणूस किती बुद्धिमान असेल, माणूस किती ज्ञानी असेल, पण लक्षात ठेवा देवाची शांती सर्व बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या पलीकडे आहे. आणि बायबल सांगतं ती शांती जर तुझ्या हृदयात आहे तर तुझं मन आणि हृदय जे आहे 100% सुरक्षित आहे. आमेन. आमेन. आज पहा अनेक लोक सुसाईड करत आहेत. अनेक लोक जे आहेत त्यांच्या जीवनामध्ये ते नाशात जगत आहेत. लोक आम्हाला रात्रंदिवस फोन करून सांगतात की पास्टर आता चांगली परिस्थिती होती पण पहा बिघडली. पास्टर माझे पती एकदम चांगले होते पण पास्टर आज नाशाच्या मार्गावरती आहेत. वाय? कारण हृदय भटकतंय. या हृदयामध्ये शांतीचा अधिपती नाहीये. पण ज्या दिवशी शांतीचा अधिपती तुझ्या हृदयात येईल, बायबल सांगतं देवाची शांती सर्व बुद्धीच्या पलीकडे ज्ञानाच्या पलीकडे तुझ्या हृदयाचं रक्षण करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर ब्रदर, यासाठीच तर शांतीचा अधिपती आला आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लोक मला म्हणतील की पास्टर हा शांतीचा अधिपती आज माझ्या हृदयात आल्यावर काय करेल. मला एक गोष्ट सांगायला आवडेल की एकदा का प्रभू येशू शांतीचा अधिपती तुझ्या हृदयात आला, मग वादळ येऊ वारं येऊ ह्या जगात काही हो, येशूच्या नावात तुझं हृदय स्थिर आणि आशीर्वादित राहणार. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्लीज कृपा करून ऐका. आज मी सांगू शकतो छाती ठोकून माझ्या हृदयात देवाची शांती आहे. येस. आमेन. नो आय एम नॉट जोकिंग. मी देवाचा सेवक आहे. हालेलुया. हालेलुया. आज हजारो लोकांपुढे आम्ही उभं राहतो, पण मला सांगायला आवडेल देवाची शांती जर तुमच्या हृदयामध्ये आहे, तुम्ही सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहात. येस. आमेन. सगळ्यात आशीर्वादित व्यक्ती आहात. आमेन. सगळ्यात विजयी व्यक्ती आहात. येस. आमेन. तुम्ही रात्री झोपू शकता, तुम्ही सकाळी आनंदी राहू शकता, कारण देवाची शांती तुझ्या हृदयात राहील. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाची शांती म्हणजे देवाचं दान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तो बायबल मधील ज्यावेळेस जक्कईने येशू ख्रिस्ताला भेट दिली, बायबल सांगतं हा जक्कई श्रीमंत माणूस होता. हा जक्कईकडे काही कमी नव्हतं. हा जकातदाराचा प्रमुख होता. आणि बायबल सांगतं हा यरियो गावामध्ये होता. आणि एक दिवशी त्यांनी ऐकलं माझ्या गावात शांतीचा अधिपती आलेला आहे. हालेलुया. आणि बायबल सांगतं एवढा मोठा श्रीमंत माणसाला कोणाला भेटायचं होतं. येशूला. टॉक टू मी. कोणाला भेटायचं होतं. येशूला. का भेटायचं होतं. त्याच्याकडे पैसा होता, नाव होतं, पद होतं. नो सिस्टर, बाकी सगळ्या गोष्टी व्यर्थ आणि व्यर्थ आहेत. मी लोकांना पाहिलेलं आहे आणि लोकांना मी भेटलेलो आहे. करोडो लोक त्यांच्याकडे सर्व आहे, पण त्यांच्या घरामध्ये शैतान जो आहे नाश आणि नाश करत आहे. वाय? कारण शांतीचा अधिपती नाही त्यांच्या हृदयात. लक्षात ठेवा. याच्यासाठीच तर प्रभू यीशु आला. प्लीज गमू नका. अगर प्रभु यीशु ख्रिस्त शांति का अधिपति है और वो आपके लिए आया है, तो आज एक गोष्ट लक्षात ठेवा, ही शांती तुमच्या हृदयात आज आलीच पाहिजे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जक्कईला हे कळालं. जक्कई म्हणला मी सगळं काही कमवलंय, पण मला हा शांतीचा अधिपती पाहिजे. आणि तो झाडावर चढला
आणि त्या झाडावरून तो पाहत होता. पण प्रभूला माहित होतं कोण आज शांतीमध्ये आहे, कोण माझी वाट पाहतोय. आणि जक्कईला प्रभू म्हणला, खाली ये, आज मला तुझ्या घरी घरी यायचंय. का? कारण जक्कई, तुझं घर अंधाराने भरलेलं आहे. तुझ्याकडे पैसा आहे, सुख नाहीये, शांती नाहीये, नुसतं कमवतोय. पण बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे जक्कईला कळालं, मला बोलवणारा माणूस नाहीये, मला बोलणारा तारणारा देव आहे. येस, आमेन. आज तोच प्रभू येशू तुला बोलवत आहे. सिस्टर अँड ब्रदर, नाताळ फक्त 25 तारखेला नाही, मध्ये कुठं लिहिलेलं आहे. मी लोकांना सांगतो, सिस्टर अँड ब्रदर, मी रोज नाताळ साजरा करतो, कारण नाताळचा धनी माझ्यात राहायला आलाय. आमेन. मग 25 तारखेला का? तू 26 ला बी डेकोरेशन कर, मी 26 ला येतो. हालेलुया. एव्हरी डे आय कॅन सेलिब्रेट द क्रिसमस. कारण एकदा का नाताळचा धनी तुमच्या हृदयात आला, 25 असो, अमावस्या असो, पौर्णिमा असो, या कुठलाही वार असो, तुमचा नाताळ रोज असेल. आमेन. तुमचा आनंद रोज असेल. हालेलुया. तुमच्या हृदयात शांती रोज असेल. आमेन. तुमचं जीवन सुखी रोज असेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगते जक्कईला कळालं. आणि जक्कई जो आहे आपल्या घरी घेऊन कोणाला गेला? प्रभू येशूला घेऊन गेला. आणि जे प्रभू येशू घरी गेला, बायबल सांगतं जक्कईला कळालं, हो, माझं हृदय शांतीने भरलंय. प्रभूनी काहीच बोललं नाही. जक्कई काय म्हणतो? जे काय मी लुबाडून घेतलं असेल चुकीने, चौपट परत देतो प्रभू, प्लीज प्लीज. काय झालं जक्कईला? सिस्टर, एकदा का प्रभू येशू तुमच्या हृदयामध्ये आला, तुम्हाला कळेल हे जगातली संपत्ती शून्य आणि फिक्की आहे. पण जर येशू ख्रिस्त तुमच्या हृदयामध्ये आहे, तुमची भाकर आशीर्वादित आहे, आमेन. तुमचं तेल आशीर्वादित आहे. आमेन. तुमच्याकडे थोडं असेल ते बहुगुणित होणार. येस, आमेन. हालेलुया. हालेलुया. प्लीज ऐका, प्लीज कृपा करून ऐका. येशू ख्रिस्ताविना जगू नका. अधुरं आहे जीवन, अधुरं आहे जीवन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगते ज्यावेळी जक्कईला येशू काय म्हणाला? आज या घराला तारण प्राप्त प्राप्त झालंय. आज हा अब्रामाचा पुत्र आहे. आणि बायबल सांगतं स्टोरी संपली, पण जक्कई तारला गेला. आमेन. शांतीचा अधिपती त्याच्या हृदयात आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही इथे आलेले आहात. हा कार्यक्रम 2 तासात संपेल. तुम्ही आपल्या घरी जाणार, तुम्ही एकटे असणार. पण मला सांगायला आवडेल, शांतीचा अधिपती जर तुमच्या बरोबर आहे, तर मला सांगायला आवडेल तुम्ही एकटे नाहीये. तुम्ही देवा बरोबरती, इमॅन्युएल बरोबरती जगणारे लोक आहात. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्लीज यीशु ख्रिस्ता बिना जगू नका. अगर वो आपके अंदर है, इमॅन्युएल अगर आपके साथ है, तर तुम्ही मृत्यूछायेच्या दरीतून जात असेल, तर दावीद राजा म्हणतो मी कुठल्या अरिष्टाला भिणार नाही, आमेन. कारण तू माझ्या बरोबर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची शांती जर तुमच्या हृदयामध्ये आहे, तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल, तुम्ही जे आहात रोज आणि रोज आणि रोज देवाच्या उपस्थितीचा आनंद घेऊ शकता. आमेन. हालेलुया. हालेलुया. पण पास्टर, मी थोडा वेळ माझ्या हृदयात शांती असते आणि परत निघून जाते. का? कारण बाहेर चोर आहे आणि त्याचं नाव शैतान आहे. आणि बायबल मधले तो आत येतो काय करायला? तुमच्या मनात फक्त वाईट विचार घालेल, टेन्शन घालेल, त्याला तुमच्या हृदयातली शांती वडून घ्यायची, तुमच्या हृदयातली शांती त्याला काढून घ्यायची. पण तुमचं एक कर्तव्य आहे, तुम्ही म्हटलं पाहिजे नो मॅटर व्हॉट, काही जरी झालं तरी चालेल, मला एक गोष्ट माहित आहे, येशू माझ्या हृदयात राहायला आलेला आहे. आणि जी परिस्थिती माझ्या विरुद्ध आहे ती मी नाही हँडल करू शकत, पण शांतीचा अधिपती माझ्यासाठी लढणारा आहे. आमेन. त्याचं नाव प्रभू येशू आहे. हालेलुया. तो तुमच्या हृदयात पाहिजे. हालेलुया. हालेलुया. रोज सकाळी आम्ही देवाच्या उपस्थितीत बसतो, रोज रात्रीत किंवा रात्री तासन तास आम्ही देवाच्या उपस्थितीत असतो. वाय? देवाच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही बसता, देवाची शांती तुमच्या पूर्ण शरीरामध्ये, हृदयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करते. आणि तुम्हाला हे जग फिक्कं वाटतं ब्रदर, तुम्हाला काहीच वाटत नाही. नो. आणि ती शांती द्यायला येशू ख्रिस्त आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तो बायबल मध्ये लिहिले वसूया. जर तुम्ही प्लीज योहानेच्या 16व्या अध्यायामध्ये आलात,
प्लीज कृपा करून 33 वचन ऐका, देवाचं वचन. 2 वचन मी घेणार आणि आपण प्रार्थना करूया, बिकॉज वी हॅव लॉट्स ऑफ प्रोग्राम. जाऊया देवाच्या वचनाकडे. योहान 16:33 वाचूया. जॉन चॅप्टर 16:33 वाचूया. मी तुम्हास या गोष्टी अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्यामध्ये तुम्हास शांती असावी. कोणामध्ये? माझ्यामध्ये. नीट वचन ऐकूया. कोणामध्ये शांती असावी म्हणतोय? येशू म्हणतो माझ्यामध्ये तुम्हाला शांती असावी. कोण बोलला का? कुठला माणूस आतापर्यंत? माझ्याशी बोला. कुठला माणूस आतापर्यंत बोलला असं नाही की मी तुम्हाला शांती देतो? नोबडी. वाय? कारण सगळ्यांनी पाप केलंय आणि सगळे देवाच्या गौरवाला उणे पडलेत. पण प्रेज गॉड, स्वर्गातून प्रभू आला आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आपल्या हृदयात येतो, आपण देवाबरोबर, देवामध्ये आणि आपल्यामध्ये शांतीचा करार होतो. हालेलुया. हालेलुया. वाचूया काय लिहिलंय, वाचूया. मी तुम्हास या गोष्टी अशासाठी सांगितल्या आहेत की हा माझ्यामध्ये तुम्हास शांती असावी. माझ्यामध्ये येशू म्हणतो तुम्हाला शांती असावी. जगामध्ये तुम्हास संकट आहे. जगात संकट आहे, परंतु धीर धरा. प्रभू म्हणतो धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. ओ आपले पवित्र हात हालेलुया. वर करून म्हणा धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. तू जगाला जिंकलाय. तू जगाला जिंकलंय. आता माझ्यातली शांती कोणी काढू नाही शकत. आता माझ्यातली शांती कोणी काढू नाही शकत. कारण माणूस मला देणारा नाहीये, कारण माणूस मला देणारा नाहीये. पास्टर मला देणारा नाहीये. पास्टर मला देणारे नाहीये. शांतीचा अधिपती मला शांती देणार आहे. शांतीचा अधिपती मला शांती देणार आहे. एकदा का त्यांनी दिली तो परत घेत नाही. हालेलुया. आज ती शांती तुझ्या हृदयात राज्य करेल. आमेन. Praise the Lord. हालेलुया. I said praise the Lord. हालेलुया. तुमची इच्छा आहे त्या शांतीने तुझं हृदय भरावं. येस. मग 25 राहो, 26 राहो, 1 राहो, 10 राहो, कुठली तारीख राहो, तुझं हृदय आनंदाने भरलं जाईल. आमेन. शांतीचा अधिपती तुझ्या हृदयात राहायला येईल. आमेन. प्लीज ऐका. हे जग गोंधळलेलं आहे. हे जगात रोज भूकंप होत आहेत, लोक मरत आहेत, लोकांच्या जीवनात ड्रग्स आहेत, दारू आहे, अनेक संसार उद्ध्वस्त होत आहे. का? शैतान गोंधळ करत आहे आणि लोकांच्या जीवनामध्ये नाश करते. का? नो पीस. शांती नाहीये, शांतीचा अधिपती नाहीये. पण ज्यावेळेस देवाची शांती प्रभू येशू ख्रिस्त स्वतः तुमच्या हृदयात असेल, मला सांगायला आवडेल तुमचं घर बी शांतीत असेल. आमेन. वाचूया. यशाचा 32व्या अध्यायामध्ये काय लिहिलं ऐकूया. लवकर जाऊया. आयझिया चॅप्टर 32, यशया 32वा अध्याय. आणि बायबल काय सांगता आपण वाचूया. यशया 32वा अध्याय आणि काय लिहिलं देवाच्या वचनामध्ये वाचूया 15 ते 18. सी सुपर वचन. ऐकूया देवाचं वचन. थँक्यू. यशया 32वा अध्याय आणि 15 ते 18. आम्हावर आत्मा वरून ओतला जाईपर्यंत हा असे होईल. हा मग रान पिकून शेत असे होईल. ओके. आणि पिकाऊ शेत वन असे मानतील. हा पुढे. तेव्हा न्याय रानात राहील. हा व न्याय पण पिकाऊ शेतात वस्ती करीन. पुढे. आणि न्यायपणाचे काम शांती आणि न्यायपणाचे फळ स्वस्थता व भरवसा सर्वकाल पर्यंत होईल. ना पुढे. आणि माझे लोक शांतीच्या वस्तीत व निर्भय निवासात व स्वस्थ विसाव्याच्या स्थानात राहतील. कोणाशी बोलत आहे देव? आपल्याशी. देव म्हणतो माझे लोक शांतीच्या वस्तीत आणि निर्भय असे राहतील. हालेलुया. की लोकांची इच्छा आहे तुमचं घर असं असावं. येस. द बेस्ट देवाच्या शांतीत आणि निर्भयपणात असावं. येस. बोला माझ्याशी. देव खरा आहे. किती लोक म्हणतात प्रभू येशू खरा आहे. बायबल खरं आहे. बायबलचा देव खरा आहे. बायबलचा देव कोणाविषयी बोलतोय? जे बोलतो तो करेल का? येस. 100%. येस. केव्हा? तुम्ही मेल्यावर, मी मेल्यावर का? आज. आज. म्हणा आज. आजच. आज आज. माझी वस्ती, माझी वस्ती, माझं घर, माझं घर, शांतीचं घर, शांतीचं घर, निर्भयपणाचं घर निर्भयपणाचं घर येशूच्या नावात असणार. येशूच्या नावात असणार. ज्यावेळेस देवाची शांती तुझ्या घरात असेल, शैतान चक्रम होईल. तो म्हणेल याला किती जरी अटॅक करायचा प्रयत्न केला हा डिस्टर्ब होत नाही,
कारण देवाची शांती याच्या हृदयामध्ये आहे. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळत आहे. की लोकांना देवाचं वचन कळत आहे? तुम्हाला कळते देवाचं वचन? ऑफकोर्स. बायबल सांगतं येशू नावेमध्ये होता, वादळ वारं आलं. मागच्या आठवड्यात आम्ही इस्रायलमध्ये होतो आणि गालिल समुद्रामध्ये मोठा समुद्र आहे आणि त्या इस्रायलमध्ये ज्यावेळेस येशू गालिल समुद्रात होता, तुम्हाला आठवतं वादळ वारं आलं? हां. आणि बायबल सांगतं 12 शिष्य होते आणि ते समुद्राच्या मध्यभागी आले आणि काय आलं? टॉक टू मी. काय आलं? वादळ वारा. काय आलं? वादळ वारा. आणि बायबल सांगतं की नाव जी आहे बुडू लागली आणि नावेत काय भरू लागलं? पाणी भरू लागलं. पण प्रेज गॉड, बाकी सर्व शिष्य वरडत होते, पण शांतीचा अधिपती शांत झोपलेला होता. हालेलुया. 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 आणि बायबल मध्ये की येशू उठले, त्यांनी उठवलं आणि म्हणले, प्रभू तुला काय परवा आहे का नाही आमची? आम्ही बुडतोय. यू हॅव टू गेट अप फास्ट. लवकर उठ, लवकर उठ. बायबल मध्ये काय लिहिलंय? येशूने समुद्राला धमकावायच्या अगोदर कोणाला धमकावलं? शिष्याने. येशू काय म्हटला? अविश्वासू, तुम्हाला एवढं माहित नाही का शांतीचा अधिपती तुमच्या नावेत आहे? अगर शांती का अधिपती आपके नाव में, जीवन में है, कुठल्या समुद्रात ताकद आहे तुला बुडवायची? कुठल्या शैतानात ताकद आहे तुला बुडवायची? कुठल्या कॅन्सर मध्ये ताकद आहे तुला मारायची? देवाचं सामर्थ्य तुझ्या हृदयात व्हायला लागेल. तुझ्या अंतःकरणात आणि शरीरात व्हायला लागेल आणि तू मरणार नाही. देवाची शांती, देवाचं सामर्थ्य तुझ्या जीवनाला नक्की वर काढेल. आमेन. बायबल सांगते येशू उभा राहिला आणि येशू काय म्हणला? शांत हो. कोणाला बोलला? वादळ, समुद्र, वारं आणि समुद्र. कोण बोलू शकतं? किती लोक समुद्राशी बोलू शकतात? कोई नहीं बात कर सकता. लेकिन बाइबल मधील येशूला माहित होतं तो कोण आहे. तो निर्माण करणारा आहे. समुद्र कोणाचा ऐकतो? येशूचं. टॉक टू मी. येशूचं. वादळ कोणाचं ऐकतं? आणि पाणी कोणाचं ऐकतं? आणि जर तो येशू तुझ्या हृदयामध्ये आहे तर कुठलं वादळ वारं तुझ्या विरुद्ध जाईल का? म्हणून शांतीचा अधिपती तुझ्या हृदयात पाहिजे. आमेन. सगळ्यात मोठं कारण आहे. 25 तारखेला नाताळ होऊन जाईल. सैतान म्हणतो 25 का तुला सुट्टी आहे, मजा कर, डेकोरेशन कर, बिर्याणी फर्स्ट क्लास सब कर. 26ला आलोच, सकाळीच आलो. त्याला म्हणायचं शैतान आता मला कळालंय 25लाच नाताळ नाहीये, माझा नाताळ येशू येऊपर्यंत आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. का नाताळाचा धनी माझ्या हृदयात राहायला आलेला आहे. हालेलुया. बोलताल का तुम्ही? म्हणा नाताळाचा धनी. नाताळाचा धनी प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त शांतीचा अधिपती. शांतीचा अधिपती माझ्या हृदयात राहायला आलेला आहे. माझ्या हृदयात राहायला आलेला आहे. माझा नाताळ रोज है. माझा नाताळ रोज है. हालेलुया. हालेलुया. समझ में आ रहा आपको? किती लोकांना देवाचं वचन कळत आहे? अजून एक वचन प्लीज बसूया. काय लिहिलं आहे का देवाच्या वचनात? आयझाया चॅप्टर 57. गो विथ मी. सी बायबल मध्ये काय लिहिलंय? यशया 57 मध्ये येऊया. आणि 20 and 21. यशया 57 57 अध्याय आणि 20 आणि 21 वचन प्लीज वाचूया. परंतु दुष्ट खवळलेल्या समुद्रासारखे आहेत, कारण त्याच्याने स्वस्थ राहत नाही आणि त्याची जले चिखल व गाळ बाहेर टाकतात. ओके. दुष्टास काही शांती नाही असे माझा देव म्हणतो. सिस्टर, जर तुम्ही प्रभू येशू मध्ये नाहीये तर बायबल सांगतं दुष्टाला काही शांती नाही. काही शांती नाही. का माहिती है? अगर आपके परमेश्वर की शांति आपके हृदय में नहीं है, तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये, 7 स्टार हॉटेलमध्ये, प्लेनमध्ये आणि कुठे जरी नेलं तुम्ही केव्हाच सुखी राहू नाही शकत. पण जर तुमच्या हृदयात देवाची शांती असेल आणि येशूच्या रक्ताने तुम्ही धुतलेले आहात, तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल. तुम्ही रस्त्याने देखील चालत असताल तर तुमच्या हृदयामध्ये एवढी शांती असेल, एवढी शांती असेल की लोक म्हणतील हे क्या हो रहा है, तू का शांतीमध्ये? रात्री आम्ही 2:30 वाजता आलो उलव्याला, कारण काल चर्च संपलं आणि आम्ही सर्व ॲक्टिव्हिटी पूर्ण करून आलो.
12:30 वाजता मी एका ठिकाणी होतो आणि मी एका ठिकाणी थांबलो. अचानक एक तरुण मुलगा माझ्याकडे आला, 25 वर्षाचा. तो लांबून मला बघून आला आणि मला बघून आल्यानंतर म्हटला, प्रेज द लॉर्ड पास्टर. आय सेड प्रेज द लॉर्ड. म्हटलं कोण आहे? मैं आपको पहचानता हूं. ते बोलला की तुम्हाला मी लांबून पाहिलं आणि मला असं वाटलं तुमच्या जवळ यावं आणि तुमच्याशी हात मिळवावा आणि तुमच्याशी बोलावं. म्हणलं येस सर बोलो. तर म्हणला पास्टर प्रेज द लॉर्ड. आय सेड प्रेज द लॉर्ड. म्हणलं क्या चाहिए? तो म्हणतो बहुत दिन से मेरा इच्छा था आपको मिलने का. क्यों? क्योंकि आपने मुझे कई दिन पहला प्रभु यीशु के बारे में बोला था और मैं आज बैंगलोर में हूँ और बैंगलोर से इधर पुणे में आया हो. इधर पुण्यात आलोय. पण पास्टर माझं जीवन पूर्णपणे तुटलेलं होतं, अजिबात शांती नाही. पण आज तुम्हाला भेटल्यानंतर मला आत्ता जाणवतंय देवाची शांती माझ्या हृदयामध्ये व्हायला लागलेली. हालेलुया. मी त्याला म्हटलं की ऐक, मी आत्ता आहे, मी निघून जाईल, पण जर तू प्रभू येशूला आपलं हृदय दिलं तर येशू ख्रिस्त बँगलोरला तुझ्या बरोबर येणार आहे. आमेन. आणि हालेलुया. तो तुझ्या बरोबर सार्वकालिकासाठी राहील. आमेन. रात्री 12:30 वाजता त्याने आपलं जीवन देवाला दिलं. हालेलुया. मी त्याच्यासाठी प्रार्थना केली. तो म्हणला प्रेज गॉड, तुम्ही मिळाले, मला नंबर द्या, आणि त्याचं जीवन बदललं. हालेलुया. सिस्टर, तुम्ही देवाची शांती वाहणारे बनलं पाहिजे. हे जग अशांतीमध्ये, तो देवाची शांती जर तुझ्या हृदयात असेल, तू जिथं जाशील लोक तुझ्याकडे आकर्षित होतील. आणि लोक म्हणतील बॉस ये आदमी में प्रभू का शांती है, इसमें आनंद है प्रभू का. याच्यासाठी देवाने बोलवलेलं आहे. किती लोकांना कळते देवाचं वचन? पण दुष्टाला शांती नाही सिस्टर. काय लोक म्हणतात पास्टर जो होगा वो देखा जाएगा. कुछ नहीं होगा, तू मरेगा और नरक में जाएगा. लेकिन प्रभू का इच्छा नहीं तू मरना चाहिए. याच्यासाठीच तो बायबल सांगतं देव प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून खाली आला आणि तो देवासनी मानवरूप धारण केलं आणि त्याने वधस्तंभावरती तुमची आणि माझ्यासाठी येशू ख्रिस्ताने किंमत मोजली. आणि बायबल मध्ये लिहिलंय, शेवटचं वचन वाचूया काय लिहिलंय. इफिस्करास पत्र. आय हॅव सो मच मेसेज बट आय हॅव टू फुलफिल व्हेरी फास्ट. इफिस्करास पत्र 2रा अध्याय, and go with me. इफिस्करास पत्र 2रा अध्याय. इफिस्करास पत्र 2रा अध्याय. मिळालं? थँक्यू जीसस. इफिस्करास पत्र 2रा अध्याय आलात का? ओके 11 वचन. 11 वचन. यास्तव आठवण ठेवा की तुम्ही पूर्वी देहाने राष्ट्रांचे लोक होता. ओके. हाताने केलेल्या देहासंबंधीच्या सुनतेमुळे सुनती म्हटलेल्या लोकांकडून तुम्ही बेसुनती म्हटलेले असे होता. आणखी त्या वेळेस तुम्ही ओके विल नॉट गो दॅट वे. 15 आणि 16 वचन. आणि त्याने वधस्तंभावर वैर जीवे मारून त्याच्याद्वारे एका शरीरात दोघांचा देवाबरोबर समेट करावा. आणि त्याने येऊन जे फार दूर होता त्या तुम्हा शांती व जे जवळ होते त्यांनाही शांती हे शुभवर्तमान सांगितले. कुठलं शुभवर्तमान सांगितलं? शांतीचं. हालेलुया. किती लोकांची इच्छा आहे की आज ती शांती तुमच्या हृदयात राज्य करावी? तुम्ही तुमची इच्छा आहे? येस. कोण देऊ शकतं ती शांती? प्रभू येशू. किती दिवस? सार्वकालिक. फक्त 25 डिसेंबर, 31 डिसेंबर नाही, 1 तारीख नाही, म्हणा एव्हरी डे. एव्हरी डे. तर तुम्ही इफिस्करास पत्र वाचलं तर असं लिहिलंय येशू ख्रिस्ताने देवामध्ये आणि आपल्यामध्ये शांती निर्माण केली. हालेलुया. आणि येशूच्या रक्ताद्वारे आपल्यामध्ये आणि देवामध्ये शांतीचा करार आहे आणि कोणीच तोडू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तो शांतीचा पती जर तुझ्या हृदयात आला तर बायबल सांगते शैतान तुझ्या पायाखाली तुडवला जाईल. हालेलुया. शेवटचं वचन रोमकरास पत्र 16 अध्याय आणि 20 वचन. रोमन चॅप्टर 16 आणि 20 वचन, 20 वचन. रोमकरास पत्र 16 अध्याय 20 वचन. ऐकूया सुपर. तर शांतीचा देव. कुठला देव? शांतीचा देव. कुठला देव? शांतीचा देव. सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच चेंगरीन. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा बरोबर असो. हालेलुया. आमेन. शांतीचा अधिपती
शैतानाला तुमच्या पायाखाली आज चेंगरेल. हालेलुया. ज्याने तुझ्या हृदयात अशांती आणली, आजार आणले, पाप आणले, एकदा का शांतीचा अधिपती तुझ्या हृदयात आला, शैतान तुझ्या पायाखाली तुडवला जाईल. येस आमेन. मी नाही सांगत, बायबल सांगतं. येस. वन मोर टाइम. तर शांतीचा देव हा सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच चेंगरील. हा. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा बरोबर असो. आमेन. 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 आज देवाचे ऐकायची वेळ आहे ब्रदर. आज प्रभू येशू ख्रिस्ताचा आवाज ऐकायची वेळ आहे. प्लीज आपलं हृदय कठीण करू नका. अगर शांतीचा अधिपतीला तुझ्या हृदयात यायचंय, घरी यायचंय, प्लीज आय बेग यू. काही लोकांसाठी ही शेवटची संधी असू शकते. काही लोकांना आजपासून मला एक गोष्ट सांगायला आवडेल, एकदा का शांतीचा अधिपती तुझ्या हृदयात आला, शैतान तुझ्या पायाखाली तुडवला जाईल. बायबल सांगतं शांतीचा अधिपती शैतानाला तुझ्या पायाखाली लवकरच चेंगरील. लवकर केव्हा? मी नेहमी सांगतो मेल्यावर. म्हणा आज, आजच. म्हणा आज शैतान तुडवला जाईल. आज सैतान तुडवला कारण जाईल. शांतीचा अधिपती कारण शांतीचा अधिपती प्रभू येशू ख्रिस्त प्रभू येशू ख्रिस्त माझ्या हृदयात येणार आहे. माझ्या हृदयात येणार तो आहे. ऑलरेडी आलेला आहे. तो ऑलरेडी आलेला आहे. आणि जर तुम्ही देवाची वाणी ऐकली आणि प्रभू येशू ख्रिस्तासाठी हृदय उघडलं, तर बायबलचं वचन सांगतं तुझ्या जीवनात नदीसारखी शांती होईल. येस आमेन. अनेक लोकांना हे कळत नाही आणि अनेक लोकांकडे देवाचं तारण येत आहे, पण ते लोक म्हणतात आज नाही कल, कल कभी भी नहीं आएगा. आजचा दिवस ताडण्याचा आहे. हालेलुया. आजचा दिवस शैतान ज्याने तुझं जीवन उद्ध्वस्त केलंय त्याला पळवायचंय. आमेन. आज शांतीच्या अधिपतीला हृदयात घ्यायचंय. हालेलुया. कांदेव येशयामध्ये म्हणाला, आय टेल यू, 48वा अध्याय, आयझिया चॅप्टर 48 आणि 17 वचन. येशया 48:17 वाचूया. थँक्यू होली स्पिरिट. यहोवा तुला खंडून घेणारा हा इस्रायलाचा पवित्र असे म्हणतो, हा. जो तुला तुझे हित साधायला शिकवतो, ओके. ज्या मार्गात तू चालावे त्यातच जो तुला चालवतो, हा. तो मीच परमेश्वर तुझा देव आहे. ओके, पुढे. आहा, तू माझ्या आज्ञा ऐकल्या असत्या तर किती बरे झाले असते. ओके. मग तुझी शांती नदी सारखी व तुझे न्याय पण समुद्राच्या लाटांसारखे झाले असते. जर तू देवाचं ऐकलं असतं तर देवाची शांती नदी सारखी व्हायला लागली असती. येस आमेन. पण मला माहिती आहे तुम्ही ऐकणारे लोक आहात. हालेलुया. की लोक आज ऐकणारे आहात. उभे राहूया आपल्या जागेवर 2 मिनिटं. 2 मिनिटं उभे राहूया. 2 मिनिटं उभे राहूया. 2 मिनिटं उभे राहा. फक्त 2 मिनिटं उभे राहा. आपले डोळे बंद करा. क्लोज युअर आईज. आणि आपल्या स्वतःचं परीक्षण करा की तुमचं हृदय शांतीने भरलेलं आहे, आनंदाने, दुःखाने भरलेलं आहे का अशांतीने भरलेलं आहे. आणि आज जर अशांतीने भरलेलं असेल तर देव म्हणतो माझं जर ऐकलं तर नदी सारखी शांती तुझ्या हृदयात वाहणार. यस सिस्टर, देव खरा आहे. यस ब्रदर, प्रभू येशू खरा आहे. तो नदी शांत सारखी शांती वाहणारा देव आहे. प्लीज आपले डोळे बंद करा. आणि जर तुम्ही आतापर्यंत प्रभू येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं नाही तर आज देवाची वाणी ऐका. स्वर्गात आणि पृथ्वीवर दुसरं नाव नाही दिलं ज्या नावात तारण आहे. प्रभू येशूच्या नावात तारण आहे. हालेलुया. प्लीज माझ्या मागे म्हणा, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. तू माझ्यासाठी आला. तू माझ्यासाठी आलेला आहे. तू माझ्यासाठी प्राण दिला तू माझ्यासाठी प्राण दिलेला आहे. आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. हे प्रभू येशू, तू जिवंत देवाचा पुत्र आहे. जिवंत देवाचा पुत्र आहेस. तू माझी किंमत मोजली तू माझी किंमत मोजली आहे. आता मी तुला आता मी तुला प्रभू येशू प्रभू येशू माझा तारणारा देव म्हणून माझा तारणारा देव म्हणून माझ्या हृदयात स्वीकारत आहे. मी माझ्या
हृदयामध्ये स्वीकारत आहे. ये प्रभू येशू माझ्या हृदयात, प्रभू येशू माझ्या हृदयामध्ये माझं जीवन बदलून टाक. माझं जीवन बदल प्रभू. तुझी शांती माझ्या हृदयात राज्य तुझी करो. शांती माझ्या हृदयात राज्य करत आहे. प्रभू येशू, प्रभू येशू तू माझा प्रभू आहे. तू माझा प्रभू आहेस. आमेन. आपण प्रार्थना करूया, डोळे बंद करा. धन्यवाद प्रभू. फादर, आज मी त्यांना वरडून सांगितलं, प्रभू येशू शांतीचा अधिपती या जगामध्ये आलाय. आणि फादर, तुझी इच्छा आहे तुझी शांती आमच्या हृदयात राज्य करावी. मी प्रभू येशूच्या नावात त्यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने आशीर्वादित व्हा. फादर, राईट नाव देवाची शांती जे सर्व बुद्धीच्या पलीकडे येशूच्या नावात मी लॉर्ड प्रत्येकाच्या हृदयात स्वीकारत आहे. म्हणा, मी देवाची शांती स्वीकारत आहे. मी देवाची शांती स्वीकारत आहे. देवाचा आनंद स्वीकारत आहे. मी देवाचा आनंद स्वीकारत आहे. प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात म्हणा, शांतीचा अधिपती शांतीचा अधिपती माझ्या हृदयामध्ये आलेला आहे. माझ्या हृदयात आलेला आहे. आजपासून शैतान माझ्या पायाखाली तुडवला जाणार. सैतान माझ्या पायाखाली तुडवला जाणार आहे. म्हणा, प्रभू येशू येऊपर्यंत प्रभू येशू येईपर्यंत मी शांतीच्या अधिपती बरोबर जगणार. मी शांतीच्या अधिपती बरोबर जगणार आहे. माझा नाताळ रोज असेल, माझा नाताळ रोज असेल, कारण प्रभू येशू माझ्या हृदयात आलाय. पण प्रभू येशू माझ्या हृदयात आलाय. जर तुम्ही आजारी असताल तर आपले हात आजारी भागावर ठेवा. फादर, राईट नाव डोक्यापासून तर पायपर्यंत प्रत्येक आजार, येशूच्या नावात, प्रत्येक कॅन्सर, डायबिटीज, ब्लड प्रेशर, सगळे आजार शैतानाने आणलेले निघून जा येशूच्या नावात. आमेन. आणि आजपासून येशूच्या नावात दैवी आरोग्य व्हायला लागो. आमेन. प्रभू येशूच्या नावात बरे व्हा. हालेलुया. शैतान तुझा काही अधिकार नाही त्यांच्यावर, कारण देवाने त्यांना काळोखाच्या सत्तेतून काढलंय आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातलंय. यावेळेला प्रभू येशूच्या नावात देवाची शांती, देवाचा आनंद, आत्मिक, शारीरिक, बौद्धिक आशीर्वाद, आरोग्य मी त्यांच्या जीवनात येशूच्या नावात मोकळ करतो. नाथा आणि नवीन वर्ष त्यांना सुखाचं जाओ. आमेन. त्यांच्या लेकराबाळांना नवीन कपडे होणार. त्यांच्या घरातली तेल पाणी आशीर्वादित कर. आमेन. त्यांचं अन्न त्यांच्यासाठी आशीर्वाद बनव. आमेन. आणि सगळ्यात जास्ती देवाची शांती राज्य करो. आणि आजपासून ते प्रार्थनेचे लोक बनव. आमेन. वचन वाचणारे लोक बनव. नीतिमान जीवन जगणारे बनव. येशू ख्रिस्ता बरोबर चालो. आणि प्रभू त्यांच्या जीवनात कुठल्याही गोष्टीची कमी नसेल. मी देवाची शांती व आनंद त्यांचा वाटा म्हणून स्वीकारतो. मी त्यांना आशीर्वाद देतो. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. म्हणा, मी आशीर्वाद स्वीकारत आहे. आशीर्वाद स्वीकारत. हालेलुया. हालेलुया. आपले हात वर करून प्रभूला धन्यवाद देऊया. धन्यवाद, धन्यवाद प्रभू, थँक्यू. धन्यवाद. आम्ही तुला गौरव देतो आणि प्रभू येशूच्या नावात मी त्यांना आशीर्वाद देतो. प्रभू येशूच्या नावात. आमेन. आमेन.